चला स्वयंसेवक व्हॉलेंटियर बॉन्डला ताबा घ्या. व्हॉलेंटियर खेळाडू कक्षाच्या समोर बसलेले मला बॉर्ड लाईचा ताबा घ्या. बॉर्ड लाईचा आपल्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती काशनाथ नॉस्ट्रेला पाहू शकाल, यशला पाहू शकाल. काश आणि यशची जोडी पाहू शकाल. पहिलं षटक P1 चा हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. तो गोलंदाज दिलीप. सामन्याला सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड पाहायला मिळतोय. ज्ञानू पंच पाहू शकाल. ज्ञानू सरांचा इशारा येतोय. वाईड चेंडू अकाउंट ओपन झाले पाहू शकाल. एक एकाच विभागाला बिलॉंग करणारे दोन दिग्गज संघ पाहायला मिळतात. शहापूर तालुक्यामध्ये विचार केला जाईल तर हे दादा संघ ओळखले जातात. RS धोऱ्याचा पाडा विपक्ष SP स्पोर्ट्स साखरवाडा पाडा. एक महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. यावेळी मात्र नक्कीच बॉडीला व आदरला चेंडू चांगलंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गणेश मार्फत. नक्कीच पहिल्या मॅचला कांतीलाल नव्हते, या मॅच साठी अवेलेबल आहेत कांतीलाल. नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतोय दिलीप रेरा हा गोलंदाज. 3 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. पहिले षटक P1 चं. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड झेल मात्र कॅरी होत नाहीये. डायरेक्ट हिट होती. नक्की 2 चान्स होता. एक झेल होता आणि एक रनआउटची चान्स. परंतु मात्र एक सिंगल काही रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पाहू शकाल ती 2. आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज पाहू शकाल. यश साठी फिल्डिंग सेट असेल. गोलंदाज सज्ज दिलीप टू यश साठी. नो चेंडू पाहायला मिळतोय. पिचिंग थोडीशी खराब राहिली पाहायला मिळते. नो चेंडू पंचांचा नक्कीच इशारा आलाय आमच्यावर पोहोचवला जातोय. यस सिटीचा नो चेंडू. यस सिटी नो चेंडू. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. नो चेंडू. धावसंख्या 3. फ्रीची चान्स आहे आता मात्र यश निरगुडे यांच्याकडे. मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू खाली आले क्षेत्ररक्षक परंतु झेल मात्र कॅरी होत नाहीये. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहू शकाल 5. 5 ऑन द बोर्ड. चांगलासा कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज दिलीप रेरा हा गोलंदाज RS धोरेचा आपल्या टीम कडनं. धावसंख्या SP स्पोर्ट्स साखरवाड्याची 5. दरम्यान पुढील चेंडू दिलीप टू यश साठी. याला मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले कांतीलाल आणि सर्वांना माहिती आहे कांतीलाल चुकी नाही करत. पहिला धक्का लागतोय. यश बॅक टू पवेलियन. धक्का पाहायला मिळतो पहिला. एक गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते ती 5. न्यू बॅटर पाहू शकाल. अष्टपैलू खेळाडू आहे ज्याची ख्याती उदेश निरगुडा इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. चला SP स्पोर्ट्स साखरपाडा आपला डगआउट आहे तिथेच विराजमान व्हायचं मित्रांनो. ही नोंद येते मंडळाच्या वतीने ती सूचना मी तुमच्यावर पोहोचवतोय. मित्रांनो आपणच असं करायचं नाही मित्रांनो. आपल्याच आयोजन पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर स्वयंसेवक बॉन्ड्रेचा ताबा घ्यायचा आहे. नवीन फलंदाज पाहू शकाल उदेश येतोय. आता मात्र नक्कीच उदेश निरगुडाला पाहू शकाल. दरम्यान पुढील चेंडू दिलीप टू उदेश साठी. ओहो बॅटची लिडिंग एज होती
आज झेल सोडलाय की मॅच सोडलाय तेच मित्रांनो समजत नाहीये. थोडस खराब विकेट कीपर पाहायला मिळाली. नक्की ती उद्देशाचा एज लागली होती ती मात्र नक्कीच सर्व जणांना ऐकू आली होती. परंतु मात्र एवढी मोठी अपील होती आणि एवढी मोठी एज होती मित्रांनो. नक्कीच हा झेल धरतीला दान झाला. धावसंख्या 1 गडी बाद 6. दरम्यान पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल दिलीप यांच्या पहिल्या षटकातील P1चं षटक मॅन्ड्री पॉवर प्ले षटक सामनेल काशीनाथ या चेंडूवर पाहू शकाल. यस बघता बघता षटक क्रमांक होईल पहिलं समाप्त. पहिल्या षटकातील धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 6. महानामारीचं षटक होतं. तब्बल धावा खर्च केल्या दिलीप याने. लाजबाब षटक हाताळलं. 1 गडी बाद 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर नक्कीच लॉसचा कार्यक्रम केला जाईल. नक्कीच मित्रांनो नवीन संकल्पना पाहायला मिळाली या वर्षात पहिल्यांदाच. ते मध्ये अर्थातच खांडीचा पाडा नक्की चषकामध्ये. त्यानंतर मात्र ही स्पर्धेमध्ये सुद्धा लाईव्ह ड्रॉ साठी नक्कीच 2 चिठ्ठ्या काढल्या जातात. बाई मात्र कोणाला दिली जात नाही ही मात्र नक्कीच नोंद घ्यायची मित्रांनो. या स्ट्रायकिंग एंड वरती उदेश ज्याचा झेल मात्र मागच्या षटकामध्ये सोडला होता. येतोय फिरकीचा जादूगर अनिकेत रेरा. एक यजमान टीम होम टीम पाहू शकाल. अर्थात SP स्पोर्ट्स साखरवाडा तर याच पंचकृषीला याच विभागाला बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतोय RS दोऱ्याचा पाडा. मॅच मात्र रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाहीये. कारण तिकते ताकदीचा संघ पाहायला मिळतील. हे 2 बलाढ्य संघ पाहायला मिळतील. दरम्यान पुढे चेंडू अनिकेत तो उदेश. यावेळी मात्र लेक्सीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. एक्स्ट्रा रन जुळला जाते. धावसंख्या पाहू शकाल ते 1 गडी बाद 7. एक्स्ट्रा रन जुळली जाते. धावसंख्या 7. यावेळी सुद्धा कार्पेटच्या माध्यमातून आडव्या बॅटने स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक सिंगल जुळली जाते. नक्कीच एकच धावावर संबंध मानावा लागेल. धावसंख्या पाहू शकाल 1 ने पुढे जाते. धावसंख्या 8. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान नेक्स्ट बॉल अनिकेत यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फिरकीचा जादूगर पाहू शकाल सामनेल काशीनाथला. यामुळे तर रिवाचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू थांबणार नाही. या चेंडू रवाना झालाय थर्ड मॅनच्या रील मध्ये. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4-4 चौकार. रिवाचा फटका नक्की स्विच हिट अटेम्प्ट पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचा फ्लो ओपन केली आणि नक्कीच तोंड उघडलं बॅटीचा आणि दिशा दाखवून दिली आणि चौकारी फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 12. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. RS दोऱ्याचा एंड कडनं अनिकेत तू काशीनाथ साठी. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा. दुहेरी सुद्धा धाव कंप्लीट होते आणि या 2च्या साहाय्याने धावसंख्या पाहू शकाल 14. 1 गडी बाद 14 धावसंख्या पाहायला मिळते. ती टीम SP स्पोर्ट्स साखरवाडा टीमची धावसंख्या 14. 1 गडी बाद 14. याचा पुन्हा एकदा पहिल्या फेरीतील सर्व विजय संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. या इनिंग नंतर लॉस केले जातील. ड्रॉ केला जाईल ही नोंद घ्यायची आहे. यावेळी सुद्धा रिवाचा फटका. चेंडू मारायचा होता वाशीला. चेंडू चाललाय काशीला. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. हा सुद्धा येतोय. रिवाचा फटका स्विच इट अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू चौकार. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. आता मात्र नक्कीच जी कासवाच्या गतीने होती ती मात्र आता सशाच्या वेगाने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. आमचे स्कोरर मित्र सांगतील धावसंख्या. मितलजी रेरा 18 धावसंख्या.
एक गडी बाद 18. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. अनिकेत रेरा तयार पुन्हा एकदा. नक्कीच चांगल्याशी फटकेबाजी पाहायला मिळाली काशीनाथच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत तू काशीनाथसाठी. यावेळी मात्र नक्कीच दिशा दाखवून दिलेला प्रयत्न पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आले तिकडे संतोष आहे तिकडे आणि एकच सिंगल जुळली जाईल. धाव सगळ्या 1-19. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मला तर वाटतं असं आहे आणि नक्की शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे उदेश निरगुडा फेस करेल या चेंडूवरती. मित्रांनो आपण डू और डाय पाहू शकाल. लीग मॅच नाहीयेत. करो या मरो. जो जिंकेल त्या मात्र पुढे जाईल. जो संघ पराभूत होईल तो मात्र घरी जाईल. परतीचा प्रवास चालू होईल. जर जिंकायचा असेल तर चांगली खेळी करून दाखवावी लागेल. या चषकामध्ये राहायचं असेल तर या स्थान टिकवायचं असेल तर आपल्या संघाचं. पाहूया पुढील चेंडू अनिकेत. ओहो यावेळी मात्र नक्की मोठा फटका खेळायचा होता. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल जुळले होते. ज्ञानू सर लेगबाईची धाव आहे का? थँक्यू सो मच. आणि षटक क्रमांक होईल दुसऱ्या समाप्त 2 षटका अखेर धावसंख्या पाहायला मिळते ते 20-20 ऑन द बोर्ड. चला चला गोलंदाज धावसंख्या 20. एक गडी बाद 20. तिसरं षटक चला लवकरात लवकर. कांतीलाल सर त्वरित जरा स्पीडअप ठेवायचा आहे. कारण भरपूर सामने खेळवायचे मित्रांनो. मिलिंद बेंगाल येतो. मिस्टर यावेळी मात्र उंचावर मारायचा होता. फटका फसलाय. एक सिंगल जुळली जाईल. दुसरा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव यशस्वीरित्या जुळली जाते. गुड रनिंग बिडीचं विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 2-22. 2 वर 2 22 धावसंख्या पाहायला मिळते मित्रांनो. एक बॉल 22. नक्कीच एबीडीच्या माध्यमातून एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून नक्की जे प्रेक्षक घरी बसून आनंद घेतात त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. यावेळी मात्र स्क्वेअर कट हिलला मना आहे आणि झेल मात्र टिपलाय. एलेक्स तिकडे होते आणि धक्का क्रमांक लागते दुसरा. एक मोठा मासा करायला लागतोय उदेश निरगुडा. बॅक टू पॅव्हिलियन. अष्टपैलू खेळाडू पाहू शकाल. पुन्हा एकदा येतोय डावखुरा हाताचा फलंदाज नारा बांगारा येतोय. हे सातत्याने आपण ओळखत आलोय या खेळाडूला आणि उद्देशाची जागा भरून करण्यासाठी जाते नारा. डावखुरा हाताचा फलंदाज. 2 गडी बाद 22 धावसंख्या. अजूनही 4 चेंडू निर्णायक असतील. गोलंदाज पुन्हा एकदा मिस्टर मिलिंद बेंगाल तयार. यावेळी सुद्धा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाजवाब स्वतःच्या फॉलो थ्रूवर क्षेत्र मात्र चांगलं घडलेलं पाहायला मिळते. धावसंख्या पाहू शकाल. 1 पुढे जाईल ती 23 या आकड्यावरती. नक्कीच एसपी सोड साखरपडा अर्थात यजमान टीमला सुद्धा थांबवण्यात यश आलंय गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये दिलीप, दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत, तिसऱ्या षटकामध्ये मिलिंद. गोलंदाज मिलिंदसाठी. ओहो यावेळी मात्र स्क्वेअर कट फटका सजवायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन जुळलं नाही. या चेंडूवाल्या हा निर्धाव. दोन चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 23. 2 गडी बाद 23. प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक क्षण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र रिवर्सचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू निघून चाललाय तळमॅन मध्ये. हे साखरपड्याचं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानाची ओळख म्हणजे आउटफील्ड तेज. चेंडू मारला की थांबत नाहीये आणि परिणामी हा चौकारी फटका पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या पाहू शकाल ती 27.
शेवटचा चेंडू आहे परेश शेवाळे. यावेळी सुद्धा रिवाजचा फटका. आता मात्र नक्कीच लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. काशीनाथ शेवाळे रिवाजचा फटके पॉवरफुल सक्सेसफुल आणि हा सुद्धा सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाते. 31 जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला विनंती करतो एसपी स्पोर्ट्स साखरपाडा, चला जायचंय नाणेफेकीसाठी. लॉस साठी यायच्या लवकर पहिल्या फेरीतील विजय संघ. लॉस साठी यायच्या लवकरात लवकर. जय बजरंग सावरोली कर्णधार, मानस स्पोर्ट शितपाडा कर्णधार. चला लॉसचा कार्यक्रम इथे ड्रॉ केला जातोय. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर एसपी स्पोर्ट्स साखरपाडा संघाने धाडसी निर्णय घेतला बॅटिंग साठी आणि नक्कीच तब्बल 31 धावा पाहायला मिळाल्या. चांगल्याशी खेळी करून चांगल्याशी फटकेबाजी केली. 4 नक्कीच रिवर्सचे फटके पाहायला मिळाले काशीनाथच्या मार्फत आणि नक्कीच 32 धावांचा टार्गेट पाहायला मिळेल. 24 चेंडू 32 टार्गेट. 18 चेंडू 32 माफ करा. 18 चेंडू आणि 32 धावांचा टार्गेट असेल. चला मित्रांनो, चला इथे ड्रॉचा कार्यक्रम केला जाते. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय, चला ड्रॉचा कार्यक्रम इथे केला जातोय. कालूराम शेवाळे यांच्या हस्ते नक्कीच ड्रॉ केला जातोय. जर विजय संघाची मॅच लागली तर शेवटची मॅच ठेवण्यात येईल नोंद घ्यायची. विजय संघ विपक्ष शितपाडा असा सामना असेल, परंतु मात्र तो सामना लेट ठेवलाय. जय बजरंग सावरोली विपक्ष शिवशक्ती कुडशेत असा सामना पाहायला मिळेल. चला टॉस करून घ्यायचा आहे. जय बजरंग सावरोली शिवशक्ती कुडशेत. विजय संघाची मॅच आहे, परंतु मात्र नक्की ती लेट होईल. विजय संघ विपक्ष शितपाडा, सावरोली विपक्ष शिवशक्ती कुडशेत. टॉस का बॉक्स कक्षामध्ये नक्कीच टॉस केला जातोय. एका बाजूला नक्कीच अनंत गावंडा असतील, दुसऱ्या बाजूला नक्कीच जय बजरंग सावरोली यांचा संघ पाहायला मिळतोय. नक्कीच तिथे टॉस का बॉक्स कक्षामध्ये केला जातोय. टॉस सलामवीर पाहू शकाल. जाऊया मैदानाकडे. कांतीलाल मिंगाल आणि गणेश श्रीराची जोडी. 18 चेंडू 32 धावांचं टार्गेट. आव्हान नक्कीच मापक आहे, परिणाम मात्र एसपी स्पोर्ट्स साखरपाडा सुद्धा काही कमी नाहीये, परंतु मात्र समोरच्या संघांमध्ये कांतीलाल मिंगाल नावाची एक आगेची तोफ आहे त्यांच्याकडे, अर्थात आरएस दोरेदाबाडा टीम कडे. तशा प्रकारे ही मॅच मात्र रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाहीये. जय बजरंग सावरोली डिसिजन काय आहे आपला? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेले शिवशक्ती कुडशेत. चला शिवशक्ती कुडशेत, भरपूर वेळ झालाय, खूप झोप झाले असेल शिवशक्ती कुडशेत टीम. चला यायचंय, नेक्स्ट मॅच तुमची आहे. स्ट्राईकला पाहू शकाल कांतीलाल, नॉसला पाहू शकाल गणेश. वैयक्तिक पहिलं सांगते, पहिलं षटक आणखीन एक येतोय. एक नारा बांगार हा सुद्धा एक फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं. बोटांमध्ये बॉल मात्र वळवण्याची क्षमता ठेवणारा हा गोलंदाज पाहू शकाल. नक्कीच संपूर्ण प्रेक्षकांना नजरा पाहायला मिळते मॅच वरती, कारण रफ अँड टफ. पहिला चेंडू, हो क्या बात आहे, यू मिस. आई मात्र डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त करतोय. पिन ड्रॉप सायलेंट पाहायला मिळतोय. कांतीलाल बॅक टू पॅव्हिलियन.
पहिल्या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळालं. मी म्हटलं होतं फिरकीचा जादूगर आहे नारा. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला, परंतु पूर्णपणे बीट झाले कांतीलाल आणि नक्कीच गोल्डन डकचा शिकार होऊन डगआउटच्या आसऱ्याला नवीन फलंदाज एलेक्स जातोय. 17 चेंडू 32 धावांचं टार्गेट अजूनही आहे. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक मोमेंट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा नारा वांगारा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामने एलेक्स. ओहो यावेळी मात्र नक्कीच दत्तू तिकडे उपस्थित आहे. दत्तू वेळे आणि एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या एक गडी बाद एक अशी धावसंख्या पाहायला मिळते. पहिलं षटक P1चा मॅनरी पॉवर प्ले षटक पाहायला मिळत आहे नारा यांचा. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा नारा. यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यशवंत तिकडे उपस्थित आहेत. होणार नाही चुकी आणि नक्कीच मिळणार नाहीये धाव. यशवंत निरगुडा नक्की तिकडे होते आणि नक्कीच बॉलला अडवला गेला. एक गडी बाद एक अशी धावसंख्या पाहायला मिळते RS दोरेच्या टीमची. दरम्यान पुढील चेंडू नारा तयार गणेश रेरासाठी. याला मात्र स्क्वेअर कॅट अप्रतिम. जिकडे नक्कीच जाळं होतं नक्कीच आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच अडकला गेला हा गणेश रेरा. बॅक टू धक्का क्रमांक लागते दुसरा. 2 गडी बाद धावसंख्या पाहू शकाल ती 1. आता मात्र नारा बांगारे नक्कीच SPL शेंद्रूर प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं असेल. शहापूर तालुक्यात एक नामवंत संघ अर्थात भातसे स्पोर्ट भातसे संघाला सुद्धा नक्कीच नमवलं होतं. तोच गोलंदाज पाहू शकाल नारा बांगारे. कल्पेश जाधवला सुद्धा नक्कीच थांबवलं होतं आणि काही नाही सांगू शकत. ही आदिवासी पॉवर पाहायला मिळते नारा बांगाऱ्यांच्या मार्फत. कल्पेश जाधवला सुद्धा नक्कीच शहापूरचा टायगरला सुद्धा थांबवलं होतं आणि तो गोलंदाज पाहू शकाल नारा बांगारे. वारंवार चर्चाचा सातत्याने पटलावरती पाहायला मिळते या गोलंदाजाची. परंतु मात्र नवीन फलंदाज पाहू शकाल अनिकेत रेरा येतोय. इथे मात्र एलेक्स आणि अनिकेत याला मात्र नक्कीच संघाला मात्र जिंकायचं असेल तर पार्टनरशिप बिल्डअप करायची असेल तर थांबणं जरुरी आहे मित्रांनो. पुढील चेंडू नारा तयार अनिकेत साठी. याला मात्र डाऊन द लेग साइड ऑफ साइडला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे नीलू. ओहो शेवटच्या मोमेंटला मात्र थोडेसे स्किड झाले. परिणाम मात्र नक्कीच 2 धाव काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 पुढे जाईल. धावसंख्या 3 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 3. चला स्पीड अप ठेवायचं आहे मित्रांनो. घड्याळामध्ये करेक्ट 4 वाजलेले आहेत. जरा स्पीड अप ठेवायचा आहे. पुन्हा एकदा नारा. शेवटचा चेंडू असेल आता मात्र या षटकातील लाजवाब षटक पाहायला मिळत आहे. यावेळी सुद्धा डाऊन द लेग साइड पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून उदेश आले तिकडे. लाजवाब पाहायला मिळतोय. काय लाजवाब पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं पाहायला मिळत आहेत. ज्ञानू सरांचा इशारा इट्स ओव्हर. बघता बघता षटक क्रमांक पहिला समाप्त आणि एका षटकाखेर विचार केला जाईल तर 2 गडी बाद 4. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 12 चेंडू 28 धावा. जिथे मात्र नक्कीच कांतीलाल सुद्धा बाद त्यानंतर गणेश सुद्धा बाद झाले होते. 12 चेंडू 28 धावा. काय लाजवाब गोलंदाजी हाताळली ते गोलंदाज नारा वांगारे यांनी. चला टीम मीटिंग नकोय त्वरित क्षेत्र सजवायचं आहे. यापुढे होणार सामना एक मोठी लढत. शिवशक्ती कुडशेत विपक्ष जय बजरंग सावरोळी. नेक्स्ट मॅच असेल. संघांनी तयार राहायचे सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या षटकाला होईल आणि गोलंदाज पाहायला मिळतोय मोहन येतोय. बारा बॉल 28 धावा. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. कारण धाव फलकावर धाव विचार केला जाईल तर 2 गडी बाद 4. 12 चेंडू 28 चं समीकरण पाहायला मिळतोय. महा मुकाबला पाहायला मिळतोय या मैदानावरती. चौदाच्या सरासरीने धावा जमावे लागतील. रन रेटच्या नुसार रिक्वायर्ड रन रेट 14च्या सरासरीने धावा जमावे लागतील प्रत्येक षटकामध्ये. कारण 12 चेंडू 28 धावाचं समीकरण पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. येतोय साखरपाडा एंड कडनं मोहना गोलंदाज. ओहो यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज बाद.
काय पलटवार पाहायला मिळतोय एसपी स्पोर्ट्स साखरपडा टीम कडनं. पहिल्या षटकामध्ये नारा, दुसऱ्या षटकामध्ये मोहन दांड्या गुल करताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज पाहू शकाल दिलीपला. आता मात्र नक्की अलेक्सला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. नक्की शुभेच्छेचा वर्षाव पाहायला मिळतोय. जगदीश निरगुड यांच्याकडून शुभेच्छा आले साखरपडा टीमला. सागर हिरा यांच्याकडून शुभेच्छा आले रिदिसी दोरेचा पडा टीमला. नक्की जर आपण पाहू शकाल युट्यूब वरती शुभेच्छा वर्षाव पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज. ओहो, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लाजवाब पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण. दहा चेंडू आणि 27 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. धावसंख्या 5. 3 गडी बाद 5. 10 चेंडू 27 धावांचं समीकरण पाहायला मिळते. सामना अजून 50-50 दोन्ही संघांकडे आहे. अलेक्सला मात्र याला मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ही मात्र नक्कीच चेंडू सीमा रेषा पार. मोठी चुकी होतीये का? ही मॅच टर्निंग पॉइंट ठरेल का? कारण की षटकार पाहायला मिळतोय. अलेक्सच्या बॅटमध्ये हा षटकारी फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 पुढे धावसंख्या पाहू शकाल ती 11. 3 गडी बाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. नऊ चेंडू 21 धावा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मोहन तयार. सामना अलेक्स. ती क्षमता आहे त्यांच्याकडे जिंकवायची मॅचची. मॅच फिनिशिंग टचेस देऊ शकतो का हा फलंदाज अलेक्स? पाहू शकाल यावेळी सुद्धा नक्की स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ओहो, यश निरगुडा दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो नाहीये आणि 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत आणि धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या पाहू शकाल 13. 3 गडी बाद 13 धावसंख्या पाहायला मिळते. 8 चेंडू 19 धावांचं समीकरण पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र मार्ग बदलताना दिसत आहेत. 8 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण पाहायला मिळतोय. नक्की जे प्रेक्षक युट्यूबवर जुळलेले तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत मित्रांनो. लाईक्स आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आमच्या ईबीडी स्पोर्ट्सला नवीन संकल्पना पाहायला मिळते. आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. ओहो, क्या बात है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हिलना मना आहे आणि 5 धावा टोटल जुळल्या जातील धाव फलकावर. मॅचचं मात्र समीकरण बदलत पाहायला मिळतंय. नक्कीच वाईट चेंडू प्लस 5 धावा. चला एसपी स्पोर्ट्स साखरपडा. चला एसपी स्पोर्ट्स साखरपडा. गोंधळ घालायचा नाहीये, त्वरित यायचंय. आता मात्र 8 चेंडू 14 धावाचं समीकरण पाहायला मिळतंय. धाव सगळ्या 18. 3 गडी बाद 18. अजून 8 चेंडू 14 धावाचं समीकरण. 8 चेंडू 14 धावाचं समीकरण पाहायला मिळतंय. दरम्यान पुढील चेंडू मोहन टू अलेक्स साठी. 8 चेंडू 14 धावा. काय पाहायला मिळतो सामना, रोमॅन्टिक सामना. लाऊड अपील, हाऊ वॉज दॅट. पंचांनी मात्र दात पेटाळलेले. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. एक तिरी तो दुसरी मिरी तो शेर तर मी 1.25 शेर पाहायला मिळतोय मित्रांनो. काय बाहेर पाहायला मिळतोय मित्रांनो. क्रिकेटमध्ये भरपूर काही शिकायला मिळतंय मित्रांनो, खेळायला मिळतंय मित्रांनो. क्रिकेटमध्ये सातत्याने अनेक विक्रम पाहायला मिळत आहेत या टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये. पाहू शकाल इथे मात्र विक्रम घडेल का. 7 चेंडू 14 धावा. स्विंग अँड मिस. 2 चेंडू आले ते निर्धाव.
आता मात्र 6-14चं समीकरण पाहायला मिळेल. 6-14चं समीकरण. चला नेक्स्ट गोलंदाज वापरायचा लवकरात लवकर. हॅलो, 6-14 धावांचं समीकरण. सहा चेंडू 14चं समीकरण पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरा षटक. गोलंदाज ट्रॅकवर उदेश निरगुडा. पाहू शकाल इथे मात्र स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे का आणि जमेल का ते दिलीपला. नॉन स्ट्राईक एंड वरती एलेक्स आहे फलंदाज. 6-14 लेट्स प्ले. 6-14. पहिला चेंडू लेग स्टिकवरून विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. महत्वपूर्ण टाळ्यांचा ध्वनी नक्कीच कडकडाट पाहायला मिळतोय. एसपी स्पोर्ट्स साखरपडा अर्थातच यजमान टीम होम टीम घरच्या ग्राउंड वरती प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. तर दुसरा संघ याच विभागाला बिलॉंग करणारा संघ आर्यस जोऱ्याचा वाडा. 5-14चं समीकरण. पुढील चेंडू पुन्हा एकदा राऊंड द विकेट. उदेश याला मात्र ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. ओहो, निलू लाजबाब झेल पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्की निलू काय पाहायला मिळाला झेल. नेत्रदीपक झेल टिपलाला पाहायला मिळाला मित्रांनो. नवीन फलंदाज पाहू शकाल. मिस्टर एम मिलिंद मेंगालला पाहू शकाल. अजूनही 4 चेंडू आणि 14चं समीकरण पाहायला मिळत आहे. 4-14. यामध्ये लेग साइडला कट केलेला चेंडू. एक सिंगल झुडी जातीये. एकच धाव समाधान मानावं लागेल. स्ट्राईक मात्र रोटेट होत पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 19. 3-13. 3-13 तो काम बिगडा असं पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. इथून मात्र कोणता संघ इथून मात्र कमबॅक करेल हा चेंडू मात्र निर्णायक असेल यात मात्र शंका नाहीये. नेक्स्ट मॅच जय बजरंग सावरोळे आणि शिवशक्ती कुडशेत तयार राहायचं, सज्ज राहायचं. नेक्स्ट मॅच आहे तुमची. 3 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण पाहायला मिळतं मित्रांनो. एका बाजूला साखरवाडा, दुसऱ्या दोऱ्याचा वाडा. यावेळी नक्कीच बॅटची लिडिंग एज. फलंदाज झालाय चालू. संपलाय एलेक्सचा खेळ. 2 बॉल 13. काय पाहायला मिळतोय. यावेळी नक्कीच डाऊन द लेग साइड पाहायला मिळते आणि चेंडू निघून चाललाय. सीमारेषा ऑन द रोप. या चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या पाहू शकाल ती 23-23. 23 धावसंख्या पाहू शकाल. 1 बॉल 9. 1 चेंडू 9 धावा. एक बॉल 9. इथे मात्र नक्कीच पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. अभिनंदन टीम एसपी स्पोर्ट्स साखरपाडा आणि हार्ड लक टीम आरएस धोऱ्याचा पाडा. नक्कीच तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि यापुढे होणार एक मोठी लढत पाहायला मिळेल.
जय बजरंग सावरुळी विपक्ष फाईट करताना पाहायला मिळेल. तर टीम